इयत्ता 12वी. विषय बालविकास. प्रकरण पहिले. बालविकासाची ओळख. स्वाध्याय. प्रश्न पहिला. पुढील विधाने वाचा व विकासाच्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित ते लिहा. 1. विजयने केलेल्या ठोकळ्यांच्या रचनेला सूरजचा धक्का लागला आणि ती ठोकळ्यांची रचना ढासळली. तेव्हा सूरज विजयला क्षमा कर म्हणाला. तर हे क्षेत्र आहे सामाजिक व भावनिक विकास. 2. कविता अगदी सहजपणे म्हणी होऊ शकते, तर साहिल ठोकळ्यांची रचना चांगली करू शकतो. उत्तर. शारीरिक सूक्ष्म हालचालींचा विकास. 3. नर्सरीच्या वर्गातील बालके रांगणे, चालणे, उड्या आणि चढणे यासारख्या नैसर्गिक कृती करतात. शारीरिक स्थूल हालचालींचा विकास. 4. दुधाच्या गरम पातेल्यातून येणारी वाफ शिलाने बघितली आणि शिला म्हणाली, दूध गरम आहे. उत्तर. बौद्धिक विकास. 5. राजू लिंबाला चेंडू समजून त्याच्याशी खेळण्यात गुंग आहे. उत्तर. बौद्धिक व सामाजिक विकास. 6. चिंटूला भूक लागल्यावर मम शब्द उच्चारतो. उत्तर. भाषिक विकास. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहा. 1. वाढ म्हणजेच संख्यात्मक बदल. उत्तर. बरोबर. कारण वाढ म्हणजे उंची, वजन, वय इत्यादींचे संख्यात्मक म्हणजेच मोजता येणारे बदल. 2. बालविकासाचे सर्व पैलू अभ्यासण्याची गरज नाही. चूक. कारण बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पैलू जसे की शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक, भाषिक अभ्यासणे गरजेचे आहे. 3. सर्वांगीण विकासामध्ये वातावरणापेक्षा आनुवंशिकता महत्त्वाची असते. उत्तर. चूक. कारण दोन्ही घटक महत्त्वाचे असले तरीही वातावरणाचा प्रभाव अधिक असतो, कारण त्यावर विकास अधिक प्रमाणात अवलंबून असतो. 4. ठराविक काळानंतर विकास थांबतो. चूक. विकास हा आजीवन चालणारी प्रक्रिया आहे, तो केवळ ठराविक काळापुरता मर्यादित नसतो. प्रश्न तिसरा. गुणवैशिष्ट्ये व विकासाच्या अवस्था यांच्या जोड्या लावा. अ गटामध्ये आहे. या वयात समायोजन आणि असहाय्यता दिसते. या वयात बालके आत्मकेंद्रीय असतात. बालके शाळेत जातात व शालेय कौशल्य आत्मसात करतात. या वयात विकास जलद गतीने होतो. बालके स्वावलंबनाकडे जाऊ लागतात आणि चालणे, बोलणे ही कौशल्य आत्मसात करतात. तर याची विकासाच्या अवस्था आहेत. 1. या वयात समायोजन आणि असहाय्यता दिसते, नवजात अवस्था. दुसरं. शैशवावस्था. या वयात बालके आत्मकेंद्रीय असतात. 3. उत्तर बाल्यावस्था. या वयामध्ये बालके शाळेत जातात व शालेय कौशल्य आत्मसात करतात. 4. प्रसूतीपूर्व विकास. या वयामध्ये काय होतो? विकास जलद गतीने होतो. 5. बालके स्वावलंबनाकडे जाऊ लागतात आणि चालणे, बोलणे ही कौशल्ये आत्मसात करतात पूर्व बाल्यावस्थेमध्ये. प्रश्न चौथा. यादी करा. 1. विकासाची उद्दिष्टे. उत्तर. व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, सामाजिक जाणीव व सहकार्य, नैतिक व चारित्र्य विकास, आत्मनिर्भरता व जबाबदारीची भावना, बौद्धिक व सर्जनशील क्षमतेचा विकास, योग्य व्यवसायाची तयारी, आनंददायी आणि संतुलित जीवनशैली. 2. विकासाची अंगे. उत्तर. शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास, भावनिक विकास, नैतिक विकास, भाषिक विकास ही विकासाची अंगे आहेत. 3. अर्भकावस्थेच्या पायऱ्या. उत्तर. 1. नवजात अवस्था, जन्म ते 15 दिवस. 2. अर्भकावस्था, 15 दिवस ते 18 महिने. 3. शैशवावस्था, 18 महिने ते 2 वर्ष. प्रश्न 5वा.
गटातील वेगळा शब्द ओळखा. 1. उंची, वजन, शरीराची प्रमाणबद्धता, बोलणे. यामध्ये बोलणे. 2. उड्या मारणे, मणी तोल राखणे, टुनटुन उड्या मारणे. मणी 3. रंगवणे, चित्र काढणे, चिकटकाम, गाणे. 4. बोलणे, पळणे, चढणे, दात येणे. प्रश्न 6. संज्ञा स्पष्ट करा. 1. आत्मवास्तविकीकरण. उत्तर: माणसाच्या विकासाच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहोचणे म्हणजे आत्मवास्तविकीकरण. यामध्ये व्यक्ती आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करून उद्दिष्टे साध्य करते व आनंदी व समाधानी आयुष्य जगते. 2. बोधात्मक विकास. उत्तर: बौद्धिक क्षमतांचा विकास म्हणजे बोधात्मक विकास. यात विचार, लक्ष, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, समस्या सोडवणे आणि भाषा यांचा समावेश होतो. या विकासाचे अध्ययन जीन पियाजे यांनी केले आहे. 3. नवजात अवस्था. उत्तर: जन्मानंतरचा पहिला 15 दिवसांचा कालावधी म्हणजे नवजात अवस्था. या अवस्थेत बाळ श्वासोच्छवास, तापमान नियंत्रण, आहार इत्यादी बाबतीत वातावरणाशी समायोजन करत असते. 4. प्रौढावस्था. उत्तर: सामान्यतः 20 वर्षांपासून ते 60 वर्षापर्यंतचा कालावधी प्रौढावस्था मानला जातो. यामध्ये व्यक्ती काम, कुटुंब, सामाजिक जबाबदाऱ्या यामध्ये स्थिर होते. या अवस्थेतील व्यक्तिमत्व परिपक्वतेकडे झुकते. प्रश्न 7. टिपा लिहा. 1. प्रसूतीपूर्व विकास. उत्तर: हा विकास गर्भधारणा ते जन्म हा कालावधी प्रसूतीपूर्व विकासाचा टप्पा असतो. या काळात गर्भाची अत्यंत जलद वाढ होते. एक पेशीपासून पूर्ण मानव शरीर तयार होते. 3 टप्प्यात विभाग: गर्भाणु अवस्था, भ्रूणावस्था आणि गर्भावस्था. आईच्या आहार, आरोग्य, भावनिक स्थितीचा गर्भावर परिणाम होतो. ही अवस्था शारीरिकदृष्ट्या अतिसंवेदनशील असते. 2. वाढ व विकास. उत्तर: वाढ ही शारीरिक संख्यात्मक प्रक्रिया आहे, जसे की उंची, वजन इत्यादी. ही मोजता येते. विकास ही एक सर्वांगीण, गुणात्मक व सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. यात बौद्धिक, सामाजिक, भावनिक, भाषिक कौशल्यांचा समावेश होतो. विकास हे वयाप्रमाणे घडत जाते, परंतु तो थांबत नाही. 3. बालविकासाची व्याप्ती. उत्तर: बालकाच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास करणे. विविध विकासाच्या अंगांचा जसे की शारीरिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक, भावनिक अभ्यास. अनुवंशिकता व वातावरणाचा प्रभाव समजून घेणे. बालकाचे वर्तन, गरजा, आवड निवड समजून घेणे. शिक्षण, संगोपन व योग्य वाढीसाठी मार्गदर्शन. बालकाच्या वयानुसार शिक्षण व संगोपनाच्या पद्धती ठरवणे. 4. संवादाची रूपे. उत्तर: 1. मौखिक संवाद. यामध्ये बोलणे, ऐकणे, शब्दांद्वारे होणारा संवाद. उदाहरणार्थ संभाषण, व्याख्यान, शिक्षकाचे भाषण. 2. लेखी संवाद. यामध्ये पत्र, ईमेल, नोट्स, पुस्तक. वाचन आणि लेखनाद्वारे होणारा हा संवाद. 3. अमौखिक संवाद. हावभाव, चेहऱ्यावरील भाव, शरीराची हालचाल, हातवारे. उदाहरणार्थ डोळ्याने इशारा करणे, हात हलवणे. 4. दृश्य श्राव्य संवाद. एकाच वेळी पाहणे व ऐकणे याचा समावेश यामध्ये होतो. उदाहरणार्थ टीव्ही, फिल्म, पॉवरपॉईंट सादरीकरण. प्रकरण 2. विकासाची तत्वे. स्वाध्याय. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायामधून सुयोग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. 1. शरीराच्या मध्यापासून दोन्ही बाजूंकडे होणाऱ्या विकासाला डॅश विकास म्हणतात. पर्याय: मस्तकानुवर्ती विकासाचा नमुना, अक्षानुवर्ती विकासाचा नमुना, विकासाचा नमुना. त्याचं उत्तर आहे ब. अक्षानुवर्ती विकास. 2. जन्मापासून व्यक्तीमधील बंदिस्त गुणवैशिष्ट्ये मोकळी होत जाणे या प्रक्रियेला डॅश म्हणतात. उत्तर:
परिपक्वता. 3. नलिकाविरहित ग्रंथी डॅश असतात. अंतःस्रावी. 4. हाडे कठीण होण्याच्या प्रक्रियेला डॅश म्हणतात. खनिजीकरण. 5. अर्भकत्याच्या सभोवतालच्या वातावरणातील व्यक्तींकडून सामाजिक संकेत घेऊन वर्तन करतात त्याला डॅश म्हणतात. तर त्याला म्हणतात सामाजिकरण. प्रश्न दुसरा. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहून कारणे द्या. 1. विकास पूर्वनिर्धारित असतो. बरोबर. कारण विकासाचे अनेक पैलू जसे की शरीराची वाढ, शारीरिक क्षमता, वयानुसार घडणारे बदल हे अनुवंशिकतेनुसार ठरलेले असतात. त्यामुळे विकासाला एक नैसर्गिक क्रम असतो. 2. मस्तकानुवर्ती विकासक्रमात विकास डोक्याकडून पायाकडे होतो. उत्तर बरोबर. कारण या विकासक्रमात जिथे मुलं पहिल्यांदा डोक्याचे नियंत्रण शिकतात, मग खांदे, मग हात आणि शेवटी पाय. 3. चालणे व बसणे ही व्यक्तिविशिष्ट कार्य आहेत. चूक. कारण चालणे व बसणे ही जातीविशिष्ट कार्य आहेत. सर्व बालके योग्य वयानंतर ही क्रिया करतात. त्यासाठी प्रशिक्षण आवश्यक नसते. व्यक्तिविशिष्ट कार्य वेगवेगळ्या मुलांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विकसित होतात. उदाहरणार्थ गाणं म्हणणं, चित्र काढणं. 4. जातीविशिष्ट कार्यांना प्रशिक्षणाची गरज नसते. उत्तर बरोबर. कारण ही कार्य जन्मजात असतात. उदाहरणार्थ रांगणे, चालणे, बोलणे. योग्य वयानंतर ही क्रिया आपोआप विकसित होतात. 5. अनुवंशिकता आणि वातावरण हे विकासातील प्रमुख घटक आहेत. बरोबर. कारण मुलांचा विकास त्यांच्या जन्मजात गुणधर्मावर आणि वाढीच्या वातावरणावर अवलंबून असतो. 6. शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा अभाव म्हणजेच कुपोषण. उत्तर बरोबर. कारण जेव्हा शरीराला योग्य प्रमाणात प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे मिळत नाहीत तेव्हा कुपोषण होते. 7. जी बालके नियमित व्यायाम करतात ती बालके निरोगी, क्रियाशील आणि उत्तम कार्य समन्वय दर्शवतात. उत्तर बरोबर. कारण व्यायामामुळे शरीर तंदुरुस्त राहते, स्नायू मजबूत होतात आणि मेंदू शरीर यामधील समन्वय सुधारतो. प्रश्न तिसरा. जोड्या लावा. ग्रंथी आणि त्यांचे कार्य. तर याचे उत्तर बघूत मित्रांनो. स्वादुपिंड रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवणे. अंडाशय स्त्रीच्या प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण. मस्तिष्क किंवा पियुषिका वाढीवर नियंत्रण. हृदपिंड पुरुष प्रजनन संस्थेच्या वाढ विकासावर नियंत्रण. कंठस्थ चयापचयाच्या गतीवर नियंत्रण. प्रश्न चौथा. यादी करा. 1. विकासाची तत्वे. उत्तर सातत्य व सलगता, एकसारखेपणा व वेगवेगळेपणा, सर्वांगीणता, क्रमबद्धता, दर व्यक्तीची विशिष्ट गती. 2. वाढ व विकासावर परिणाम करणारे घटक. उत्तर अनुवंशिकता, वातावरण, पोषण, व्यायाम, रोग. 3. अंतःस्रावी ग्रंथींची नावे. उत्तर पियुषिका, कंठस्थ, स्वादुपिंड, अंडाशय किंवा वीर्यपिंड, अधिवृक्क. 4. कुपोषणाची कारणे. उत्तर अपुरे व असंतुलित अन्न, अज्ञान, दारिद्र्य, रोग. 5. प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया. उत्तर डोळ्यात काही गेले तर झपाट्याने झाकणे, गरम वस्तूला स्पर्श केल्यावर हात मागे घेणे. 6. सामाजिक संकेत. नमस्कार करणे, हसणे, रडणे, आवाजाच्या दिशेने पाहणे. प्रश्न 5वा. रिकामे चौकोन पूर्ण करा. 1. अनुवंशिकता वाहून आणणारी दोरीसारखी रचना. उत्तर गुणसूत्र. 2. विकासातील मार्गदर्शक सूचक.
मापदंड. 3. दोन मेंदूशिरामधून रासायनिक पदार्थांद्वारे संदेश नेऊन शिराकडे पोहोचवण्यासाठी असलेली बारीक फट सिनॅप्स. प्रश्न 7वा फरक लिहा. 1. जातीविशिष्ट व व्यक्तिविशिष्ट कार्य. उत्तर. जातीविशिष्ट कार्य ही सर्वसामान्य व्यक्तीमध्ये आढळणारी कार्य असतात. ही कार्य अनुवंशिकतेवर अवलंबून असतात आणि सर्व व्यक्तीमध्ये एका विशिष्ट वयात साधारणपणे सारखेच दिसून येतात. उदाहरणार्थ चालणे, बोलणे, बसणे इत्यादी. व्यक्तिविशिष्ट कार्य. व्यक्तिविशिष्ट कार्य ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात. ही कार्य व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभव, अभ्यास आणि सामाजिक सांस्कृतिक घडामोडीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ गायन, चित्रकला, नेतृत्व गुण, खेळात प्रावीण्य इत्यादी. 2. मस्तकानुवर्ती व अक्षानुवर्ती विकास. मस्तकानुवर्ती विकास म्हणजे विकासाची प्रक्रिया डोक्यापासून सुरू होऊन टप्प्याटप्प्याने शरीराच्या खालील भागांकडे सरकते. या विकासक्रमात मूल प्रथम डोक्याचे नियंत्रण मिळवते, मग मान सरळ ठेवते, नंतर बसते आणि शेवटी उभे राहते. अक्षानुवर्ती विकास म्हणजे शरीराच्या मध्यभागापासून म्हणजेच खांद्याकडून बाहेरील भागांकडे जसे की हात, बोट विकास होणं. मुलं प्रथम खांदे हलवतात, मग हात आणि शेवटी बोटांनी स्नायू पकडू शकतात. 3. विश्रांती व व्यायाम. विश्रांती. विश्रांती म्हणजे शरीराला शांत व स्थिर ठेवून थकवा दूर करणे. झोप ही विश्रांतीचा सर्वात महत्त्वाचा प्रकार असून ती शरीराच्या पुनर्निर्मितीसाठी आवश्यक आहे. विश्रांतीमुळे मानसिक शांतता मिळते, मेंदू व शरीर ताजेतवाने राहते. व्यायाम. व्यायाम म्हणजे शारीरिक हालचालीमधून मिळणारी क्रियाशीलता. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, शरीर सशक्त राहते आणि आरोग्य चांगले टिकते. यामध्ये खेळ, धावणे, सायकल चालवणे यासारख्या क्रिया येतात. 4. दुरावण्याची चिंता व समोर असणाऱ्या अनोळखी व्यक्तीची चिंता. दुरावण्याची चिंता. दुरावण्याची चिंता ही त्यावेळी होते जेव्हा बालक आई वडील किंवा मुख्य काळजीवाहक व्यक्तीपासून दूर होते. अशा वेळी मुलं रडतात, चिडतात किंवा अस्वस्थ होतात. हे विशेषतः 8 ते 18 महिन्यांच्या वयात जास्त दिसून येते. समोर असणाऱ्या अनोळखी व्यक्तीची चिंता. समोर असणाऱ्या अनोळखी व्यक्तीची चिंता ही अशा वेळी होते जेव्हा बालकासमोर अनोळखी व्यक्ती येते. मुलं त्या व्यक्तीकडे न पाहता आईच्या कुशीत लपतात, रडतात किंवा घाबरतात. प्रश्न 8वा संज्ञा स्पष्ट करा. 1. अनुवंशिकता. उत्तर. आई वडिलांकडून संततीकडे येणाऱ्या जन्मजात गुणवैशिष्ट्यांच्या प्रसारणाची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय. यामध्ये बाळाचे रंग, उंची, बुद्धिमत्ता, काही आजारांची प्रवृत्ती इत्यादी गोष्टी येतात. 2. कुपोषण. शरीराला आवश्यक त्या पोषण तत्वांचा म्हणजे प्रथिने, जीवनसत्व, खनिजे इत्यादींचा अभाव झाल्यास निर्माण होणारी अवस्था म्हणजे कुपोषण होय. यामुळे बालकाची वाढ खुंटते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व शारीरिक मानसिक विकासावर परिणाम होतो. 3. अंतःस्रावी ग्रंथी. उत्तर. शरीरात थेट रक्तप्रवाहात संप्रेरक सोडणाऱ्या नलिकाविरहित ग्रंथी म्हणजे अंतःस्रावी ग्रंथी होय. या ग्रंथींचा उपयोग शरीराच्या वाढ, चयापचय, प्रजनन व मूड नियंत्रणासाठी होतो. उदाहरणार्थ पीयूषिका, थायरॉइड, स्वादुपिंड इत्यादी. 4. अर्भकाचे उद्दीपन. उत्तर. अर्भकाच्या ज्ञानेंद्रियांना उद्दीपित करून त्यांच्या मेंदूचा, संवेदनेचा व वर्तनाचा विकास घडवण्याची प्रक्रिया म्हणजे अर्भकाचे उद्दीपन होय. उदाहरणार्थ आवाज, रंग, गंध, स्पर्श यांच्याद्वारे बाळाशी संवाद साधणे. 5. वैकासिक मापदंड. उत्तर. बालकाच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासाचे वयानुसार निश्चित केलेले टप्पे म्हणजे वैकासिक मापदंड होय. हे मापदंड विकासाच्या प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ 6 महिन्याचे मूल बसते, 1 वर्षाचे चालते. प्रकरण 3. पूर्व बाल्यावस्थेची ओळख. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायातून योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. 1.
पूर्व बाल्यावस्था 2 वर्ष वयाला सुरू होते आणि डॅश वर्ष वयाला पूर्ण होते. उत्तर 6 वर्षे. 2. प्रेमवात्सल्य ही बालकांची डॅश गरज आहे. उत्तर मानसिक सामाजिक. 3. भारत सरकारने 1947 साली डॅशची स्वीकृती केली. उत्तर ब मानवी हक्क धोरण. प्रश्न दुसरा, पुढील संज्ञा स्पष्ट करा. 1. समस्या वय. उत्तर ही पूर्व बाल्यावस्थेतील सुरुवातीची अवस्था असते. या काळात मुलं हट्टी, जिद्दी, त्रासदायक व नकारात्मक वागू लागतात. त्यांना मनाचे लाड असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीत स्वतःचं म्हणणं असतं. त्यामुळे याला समस्या वय असे म्हणतात. 2. खेळणी वय. उत्तर ही अवस्था 2 ते 6 वयोगटात असते. यामध्ये बालक खेळण्यात रमतात आणि खेळामधून शिकतात. शिक्षणासाठी ही अवस्था महत्त्वाची असते. मुलांना भातुकली, खेळणी गाड्या, घरघंटी यासारख्या वस्तूंशी खेळण्याची आवड असते. 3. प्रश्न वय. उत्तर या वयात बालक खूप कुतूहल दाखवतात. हे काय, का होतं, कसं चालतं असे सतत प्रश्न विचारतात. त्यामुळे त्यांची निरीक्षण शक्ती वाढते आणि बौद्धिक विकास होतो. 4. अनुकरण वय. उत्तर या वयात बालक मोठ्यांचं बोलणं, वागणं, कृती यांचं अनुकरण करतात. ते पालक, शिक्षक किंवा टीव्हीवरील पात्रांचं अनुकरण करतात. यामुळे शिकणं सुलभ होतं. 5. बालकांचे हक्क. उत्तर बालकांना शिक्षण, आरोग्य, अन्न, संरक्षण, ओळख, प्रेम इत्यादी मूलभूत हक्क असतात. हे हक्क त्यांचं सुरक्षित व सर्वांगीण जीवन घडवण्यासाठी आवश्यक आहेत. भारतातील संविधान व संयुक्त राष्ट्र संघटना याद्वारे हे हक्क मान्य करण्यात आले आहेत. 6. मानसिक सामाजिक गरजा. उत्तर या गरजांमध्ये प्रेम, वात्सल्य, स्वीकार, संवाद, खेळ, समवयस्क मैत्री यांचा समावेश होतो. या गरजा पूर्ण झाल्यास बालक भावनिकदृष्ट्या सुरक्षित व आत्मविश्वासी बनतो. प्रश्न तिसरा, जोड्या लावा. अ. शारीरिक गरजा, मानसिक सामाजिक गरजा, प्रश्नवय समानता. ब. पूर्व बाल्यावस्था, बालकांच्या हक्क, स्वीकृती, निवारा व उत्तर बाल्यावस्था. याचं उत्तर आहे शारीरिक गरजा, निवारा, मानसिक सामाजिक गरजा, स्वीकृती, प्रश्नवय, पूर्व बाल्यावस्था, समानता, बालकांचे हक्क. प्रश्न चौथा, शारीरिक आणि मानसिक सामाजिक गरजा शोधा. गरजामध्ये आहेत स्वीकृती, भूक, निवारा, प्रेम, वात्सल्य, वस्त्र, समवयस्क गट, तहान, झोप, विश्रांती, आरोग्य. उत्तर शारीरिक गरजा. या गरजा शरीराचे आरोग्य पूर्ण वाढीसाठी आवश्यक असतात, जसे की भूक, तहान, झोप, विश्रांती, वस्त्र, निवारा, आरोग्य. मानसिक सामाजिक गरजा. या गरजा भावनिक, मानसिक आणि सामाजिक विकासासाठी आवश्यक असतात, जसे की प्रेम, वात्सल्य, समवयस्क गट, स्वीकृती. प्रश्न 5वा, पुढील परिच्छेद वाचा व उत्तरे लिहा. 1. पूर्व बाल्यावस्थेला शाळापूर्व वय असे का संबोधतात? उत्तर पूर्व बाल्यावस्था शाळापूर्व वय म्हणून संबोधली जाते कारण या वयात बालकाचे शारीरिक, मानसिक व सामाजिक विकासाचे महत्त्वपूर्ण प्रारंभिक टप्पे असतात. या वयात बालक शाळेतील प्रारंभिक शिक्षण घेते आणि त्याचे व्यक्तिमत्व आणि शारीरिक क्षमता विकसित होतात. 2. पूर्वशालेय शिक्षण बालकाला औपचारिक शिक्षणासाठी कसे तयार करते? उत्तर पूर्वशालेय शिक्षण हे बालकाला औपचारिक शिक्षणासाठी मानसिक, भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार करते. यामध्ये वाचन, लेखन, गणितीय कौशल्य तसेच भावनिक आणि सामाजिक कौशल्यांचा अभ्यास केला जातो. यामुळे बालक आपले भावनात्मक स्थिरतेसाठी आणि त्याच्या समाजाच्या योग्य सदस्य होण्यासाठी तयार होते. प्रश्न 6वा, तुमच्या शब्दात स्पष्टीकरण लिहा. 1. बाल्यावस्थेचा काळ मानवी जीवनात सर्वात महत्त्वाचा का असतो? उत्तर बाल्यावस्था म्हणजे जीवनाचा पाया घालण्याचा काळ असतो.
या काळात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भाषिक, भावनिक आणि सामाजिक विकास झपाट्याने होतो. मुलांचे विचार, सवयी, वर्तन आणि शिकण्याची पद्धत या वयातच विकसित होते. बालपणात मिळालेल्या अनुभवांवर पुढील जीवनाचे आरोग्य, आचार-विचार आणि व्यक्तिमत्व ठरते. त्यामुळे हा काळ अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो. 2. बालकांचे हक्क सविस्तरपणे स्पष्ट करा. उत्तर: बालकांना निरोगी, सुरक्षित आणि आनंदी बालपण मिळावे यासाठी काही मूलभूत हक्क आहेत. हे हक्क पुढीलप्रमाणे आहेत. 1. जीवनाचा हक्क. प्रत्येक बालकाला जन्म घेण्याचा आणि जगण्याचा अधिकार आहे. 2. संरक्षणाचा हक्क. बालकांना शोषण, हिंसा, बालकामगार यापासून सुरक्षित ठेवण्याचा हक्क. 3. शिक्षणाचा हक्क. सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळायला हवे. 4. आरोग्याचा हक्क. प्रत्येक बालकाला योग्य आरोग्य सेवा आणि पोषण मिळायला हवे. 5. मते मांडण्याचा हक्क. बालकांना आपले मत मांडण्याचा आणि ऐकून घेण्याचा अधिकार असावा. 6. खेळ व विश्रांतीचा हक्क. प्रत्येक मुलाला खेळायला, मनोरंजन घ्यायला व विश्रांती घ्यायला मिळाली पाहिजे. 7. समता व भेदभावविरहित वागणुकीचा हक्क. सर्व बालकांना समान हक्क मिळाले पाहिजेत. जात, धर्म, लिंग, रंग यांच्या आधारावर भेदभाव होता कामा नये. प्रकरण 4. पूर्व बाल्यावस्थेतील शारीरिक आणि कारक विकास. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 1. बाळाचे बाळसेदार दिसणे डॅश मध्ये दिसेनासे होते. उत्तर: पूर्व बाल्यावस्था. 2. वयाच्या डॅश वर्षी प्रौढांच्या मेंदूच्या आकाराच्या 95% मेंदू विकसित झालेला असतो. उत्तर: 6 वर्षे. 3. वयाच्या डॅश वर्षानंतर बालकाचे दुधाचे दात पडून कायमस्वरूपी दात येतात. उत्तर: क. 6 वर्षानंतर. 4. कौशल्य शिकण्यासाठी डॅश हे आदर्श वय आहे. उत्तर: अ. पूर्व बाल्यावस्था. प्रश्न दुसरा. संज्ञा स्पष्ट करा. 1. कारक कौशल्य. उत्तर: मुलांमध्ये शारीरिक हालचालींशी संबंधित ज्या कौशल्यांचा विकास होतो त्यांना कारक कौशल्य म्हणतात. या कौशल्यामध्ये शरीराच्या मोठ्या व लहान स्नायूंचा समन्वय साधणे आवश्यक असते. उदाहरणार्थ चालणे, धावणे, वस्तू उचलणे, पेन्सिल पकडणे इत्यादी. 2. स्थूल कारक कौशल्य. उत्तर: ही कौशल्य मोठ्या स्नायूंच्या वापरावर आधारित असतात. यामध्ये संपूर्ण शरीराच्या हालचालींचा समावेश होतो, जसे की धावणे, उड्या मारणे, झोका घेणे, चढणे, उतरणे इत्यादी कौशल्यांचा विकास मुलांच्या ताकदी, संतुलन आणि समन्वयावर प्रभाव टाकतो. 3. सूक्ष्म कारक कौशल्ये. उत्तर: ही कौशल्ये बारीक हालचालीसाठी आवश्यक असतात, विशेषतः हात, बोटं आणि डोळ्यांच्या समन्वयासाठी. उदाहरणार्थ बटन लावणे, चित्र काढणे, लिहिणे, म्हणणे या कौशल्यांचा विकास बौद्धिक व शैक्षणिक कार्यासाठी महत्त्वाचा असतो. 4. शारीरिक प्रमाणबद्धता. उत्तर: वाढीच्या प्रक्रियेत शरीराचे विविध भाग प्रमाणबद्ध होत जातात, म्हणजेच डोके, हात, पाय, धड यांचे आकार एकमेकांशी संतुलित होतात. यामुळे मुलाच्या हालचाली अधिक समन्वयित आणि संतुलित होतात. 5. हस्तता. उत्तर: व्यक्ती कोणता हात, डावा किंवा उजवा मुख्यत्वे वापरते ते दर्शवणे सवय म्हणजे हस्तता. बालक शिक्षण घेताना आणि लेखन करताना कोणता हात अधिक सहज वापरतो यावरून हस्ततेचे निरीक्षण करता येते. 6. पोषण. उत्तर: शरीराच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी आणि विकासासाठी लागणारे अन्न व त्यामधील जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पाणी इत्यादींचा समतोल असलेला आहार म्हणजे पोषण. योग्य पोषणामुळे मुलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. 7. लसीकरण. उत्तर:
विविध संसर्गजन्य आजारांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक लसी म्हणजे लसीकरण. यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व गंभीर आजारांपासून सुरक्षा मिळते. 8. कारक विकास. उत्तर: जन्मानंतर मुलांमध्ये हालचाल, समतोल, समन्वय, शक्ती व कौशल्य यांचा क्रमाक्रमाने होणारा विकास म्हणजे कारक विकास. यात स्थूल व सूक्ष्म दोन्ही प्रकारच्या कारक कौशल्यांचा समावेश होतो. 9. हस्तकौशल्य. उत्तर: हाताच्या बोटांनी आणि मनगटाने केले जाणाऱ्या बारीक हालचाली ज्या कार्यक्षमतेने होतात त्या कौशल्यांना हस्तकौशल्य म्हणतात. उदाहरणार्थ लिहिणे, चित्र काढणे, रेषा ओढणे, पोहणे इत्यादी. 10. पादकौशल्य. पायांनी केले जाणाऱ्या सूक्ष्म हालचालीसाठी आवश्यक असलेली क्षमता म्हणजे पादकौशल्य. उदाहरणार्थ चालणे, उड्या मारणे, झोका घेणे, सायकल चालवणे इत्यादी कौशल्यांचा विकास स्थूल कारक विकासाचा भाग असतो. प्रश्न 4. संकेताच्या आधाराने उलटसुलट दिलेल्या शब्दापासून योग्य मांडणी करून शब्द लिहा. 1. खऱ्या अर्थाने अनुवंशिकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वाहून नेणारे शब्द आहे की जणू, तर याचं होईल जनुके. 2. स्थूल शरीरयष्टी मेदप्रधान. 3. मेंदूचे बाह्यावरण 2 अर्धगोल पासून बनलेले असते. प्रश्न 5. पहिल्यातील सहसंबंध लक्षात घेऊन दुसऱ्यातील सहसंबंध पूर्ण करा. 1. शाब्दिक क्षमता डावा अर्धा गोल तर अवकाशीय क्षमता उजवा अर्धा गोल. 2. कागद कापणे हस्तकौशल्य तर स्केटिंग पादकौशल्य. प्रश्न 6. खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. महासंयोजी पिंडाची भूमिका स्पष्ट करा. उत्तर: महासंयोजी पिंड मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांना जोडते, त्यामुळे हे अर्धगोल एकमेकांशी समन्वय साधू शकतात. हे पिंड मेंदूच्या दोन्ही बाजूंमधील हालचालींच्या समन्वयात मदत करते. याच्या संपर्कस्थाने आणि मायलिनेशन यांची निर्मिती पूर्व बाल्यावस्थेत जास्त प्रमाणात होत असल्यामुळे मेंदूचा विकास जलद होतो. 2. डावा अर्धगोल आणि उजवा अर्धगोल यातील फरक स्पष्ट करा. उत्तर: डावा अर्धगोल यामध्ये भाषेची क्षमता, बोलणे, वाचन, विचार करणं, कारणमीमांसा यासाठी जबाबदार, तार्किक विश्लेषणासाठी कामासाठी उपयुक्त, विद्युतवाहक क्रिया जलद होते. उजवा अर्धगोल कल्पनाशक्ती, अंतर्दृष्टी, नकाशा वाचन, चित्रकला, संगीत, भावना यांची प्रक्रिया, सौंदर्यदृष्टी आणि कलात्मक क्षमता विकसित करते. प्रकरण 5. बोधात्मक विकास आणि भाषा विकास. स्वाध्याय. प्रश्न 1. टिपा लिहा. 1. स्मरण. उत्तर: स्मरण म्हणजे एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याची मानसिक प्रक्रिया. हे 3 प्रकारचे असतात. क्षणिक स्मरण जे की काही सेकंद टिकते, अल्पकालीन स्मरण जे की काही मिनिट टिकते, दीर्घकालीन स्मरण दीर्घकाळ टिकणारे ज्ञान. लहान मुलं प्रत्यक्षात अनुभवांद्वारे चांगलं लक्षात ठेवतात. 2. अवधान कक्षा. उत्तर: एखाद्या गोष्टीकडे मुलं किती वेळ लक्ष केंद्रित करतात याला अवधान कक्षा म्हणतात. बालवयात ही कक्षा मर्यादित असते, उदाहरणार्थ 3 ते 5 मिनिटे. वय वाढत जातो तसे अवधान सुधारते. शिक्षकांनी आकर्षक व कृती आधारित पद्धती वापराव्यात. 3. संकल्पना निर्मिती. उत्तर: मुलं वस्तू, घटना, अनुभव यामधून समानता ओळखून संकल्पना तयार करतात. उदाहरणार्थ सर्व फळ एकत्र पाहून फळ ही संकल्पना तयार होते. ही प्रक्रिया निरीक्षण, तुलना, वर्गीकरणाद्वारे घडते. शिक्षकांनी प्रत्यक्ष वस्तू, चित्र, कृती वापरून संकल्पना शिकवाव्यात. 4. संख्या किंवा अंक संधारण. उत्तर: मुलांनी आकड्यांची ओळख, क्रम आणि मूल्य लक्षात ठेवणे म्हणजे अंक संधारण. हे गणितीय संकल्पनांच्या आकलनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ 1 ते 10 पर्यंतची संख्या लक्षात ठेवणे आणि वापरणे. खेळ, गाणी, मोजणी यांच्या सहाय्याने ही क्षमता वाढवता येते. प्रश्न दुसरा, पुढील संज्ञा स्पष्ट करा. 1. बोध. उत्तर, बोध म्हणजे आपल्याला मिळालेल्या इंद्रिय ज्ञानाचे अर्थपूर्ण आकलन करणे. डोळ्यांनी पाहिलेली गोष्ट, कानांनी ऐकलेले आवाज हे फक्त संवेदना असतात. त्यांचा अर्थ समजणे म्हणजे बोध. उदाहरणार्थ, मुलाला सफरचंद दिसते, मेंदू ते ओळखतो, हे फळ आहे असा अर्थ घेतो. हाच बोध होय. बोधाच्या प्रक्रियेमुळे बालक जगाचे निरीक्षण करून शिकते. 2. संवेदन. उत्तर, संवेदन म्हणजे पंचेंद्रियांकडून मिळणाऱ्या माहितीचा अन्वयार्थ लावणे. उदाहरणार्थ, प्रकाश, आवाज, गंध, स्पर्श, चव इत्यादींचे शरीरावर होणारे प्रथमदर्शनी परिणाम. संवेदना ही बिनअर्थपूर्ण माहिती असते जी मेंदूपर्यंत जाते. हिचेच पुढे बोध होतो जेव्हा मेंदू त्याचा अर्थ लावतो. 3. आत्मकेंद्रीकरण. उत्तर, आत्मकेंद्रीकरण म्हणजे मूल केवळ स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करते. जीन पियाजे यांच्या मते प्री ऑपरेशनल स्टेज म्हणजे 2 ते 7 वर्ष मधील मुलं इतरांचे दृष्टिकोन समजू शकत नाहीत. उदाहरणार्थ, मुलं समजते की इतरांनाही आपल्यासारखंच दिसतं, वाटतं. हे वयाच्या वाढीसोबत कमी होऊन सामाजिक समज वाढते. प्रश्न तिसरा, पुढील संज्ञासंबंधी उदाहरणे द्या. 1. परिवर्तनशील तर्क. उत्तर, याचा अर्थ म्हणजे एखाद्या कृतीचा विचार पुढे आणि मागे दोन्ही बाजूंनी करता येणे. उदाहरणार्थ, एका ग्लासमधील पाणी दुसऱ्या जाडसर व उंच ग्लासमध्ये ओतल्यावर मूल समजते की पाणी अधिक झाले आहे. पण ज्या मुलाला परिवर्तनशील तर्क येतो ते समजते की पाण्याचे प्रमाण तेच आहे, फक्त भांडे बदलले आहे. 2. जैववादी विचार. उत्तर, मुलं निर्जीव वस्तूंनाही सजीव समजतात. याला जैववादी विचार म्हणतात. उदाहरणार्थ, मूल म्हणते, सूर्य आज रडतोय म्हणून पाऊस पडतो. मूल वाटते की बाहुली दुःखी आहे. मुलाला काय वाटते? बाहुली दुःखी आहे किंवा झाड दुखावले गेले. 3. कल्पनाशक्ती. यामध्ये मुलं आपल्या अनुभवातून, गोष्टीतून नवीन विचार किंवा चित्र तयार करतात. उदाहरणार्थ, मुलं खुर्ची, उशी आणि चादरींचं घर बनवतात. गोष्टी सांगताना नवीन पात्र आणि घटना स्वतः तयार करतात. 4. ग्रहणशील भाषा. उत्तर, इतरांनी सांगितलेली भाषा समजून घेण्याची क्षमता म्हणजे ग्रहणशील भाषा. उदाहरणार्थ, शिक्षकांनी दिलेला बसून राहा हा आदेश मुलं समजते आणि बसते. मुलं गोष्ट ऐकून तिचा अर्थ समजते, पण कदाचित मुलं अजून व्यक्त करू शकत नाहीत. प्रश्न चौथा, लहान बालकांच्या भाषेला आपण कसे प्रोत्साहन देऊ शकतो याबद्दल उदाहरणांसहित सविस्तर लिहा. उत्तर, लहान बालकांची भाषा ही नैसर्गिकरित्या विकसित होत असते. त्यासाठी योग्य वातावरण, संवाद व कृती आवश्यक असतात. शिक्षक, पालक आणि समाज मिळून भाषा विकासासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. भाषा प्रोत्साहनाचे उपाय उदाहरणे. 1. संवाद वाढवणे. बालकांशी वारंवार व प्रेमाने संवाद साधावा. उदाहरणार्थ, तू काय खात आहेस? आपण कुठे चाललोय? असे प्रश्न विचारावेत. यामुळे मुलं नवीन शब्द ऐकते व शिकते. 2. गोष्टी वाचन करणे. मुलांना रोज छोटी छोटी गोष्टी वाचून दाखवाव्यात. उदाहरणार्थ, चित्रांच्या पुस्तकातून गोष्ट सांगणे, जसे कावळा आणि माठ. यातून मुलं नवीन शब्द, वाक्यरचना व भाषेचे नियम शिकतात. 3. गाणी, कविता व म्हणी म्हणवणे. भाषेचा लयबद्ध आणि आनंददायी परिचय करून द्यावा. उदाहरणार्थ, चिऊताई चिऊताई दार उघड, आली थंडी, केली थंडी. मुलांमध्ये उच्चार स्पष्ट होतात आणि शब्दसंग्रह वाढतो. 4. कृती आधारित भाषा वापर. कृती करताना संबंधित शब्द बोलणे व ऐकवणे. उदाहरणार्थ, जेवताना म्हणणे, हा तांदूळ आहे, पाणी प्यावं. यामुळे शब्द व कृती यामधला संबंध स्पष्ट होतो. 5. चित्रे व खेळ.
चित्रे दाखवून त्यावर बोलायला प्रवृत्त करणे. उदाहरणार्थ, प्राणीचित्र दाखवून विचारणे, हा कोण प्राणी आहे, तो काय करतो. खेळातून संवाद साधण्याची प्रेरणा मिळते. 6. मुलांचे बोलणे सहनशीलतेने ऐकणे. मुलांनी चुकीचे बोलले तरी त्यांना थांबवू नये. योग्य शब्द पद्धतीने सांगून त्यांना सुधारणे शिकवावे. उदाहरणार्थ, मूल म्हणते माझा पाणी, तर शिक्षक म्हणतो हो तुला पाणी हवंय का. निष्कर्ष, लहान बालकांच्या भाषेचा विकास करण्यासाठी संवाद, ऐकवणे, वाचन, कृती व खेळ हे सगळे घटक उपयोगी पडतात. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, स्पष्ट उच्चार व प्रभावी संवाद कौशल्ये विकसित होतात. प्रकरण 6. भावनिक आणि सामाजिक विकास आणि शिस्त. स्वाध्याय. प्रश्न पहिला. योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. 1. पूर्वशालेय अवस्थेत डॅश प्रकारच्या खेळात बालके गुंतलेले दिसतात. उत्तर ब. सहकार्यात्मक. 2. बालके त्यांच्या भावना डॅश व्यक्त करतात. उत्तर कधीतरी. 3. जी बालके भावनिकदृष्ट्या निरोगी सुरक्षित असतात ते इतरांबरोबर डॅश सहसंबंध प्रस्थापित करू शकतात. उत्तर क. सकारात्मक. 4. प्रौढ व्यक्ती डॅश भावना समाजमान्य मार्गाने व्यक्त करतात पण शालापूर्व बालकांना ते अवघड जाते. उत्तर ब. मत्सर. प्रश्न दुसरा. खालील विधाने चूक का बरोबर ते सांगून कारणासहित स्पष्ट करा. उत्तर वर्तन आणि आंतस्वीय बाह्य संबंधावर भावनिक आणि सामाजिक विश्वासाचा परिणाम होतो का. उत्तर होय, बरोबर. व्यक्तीच्या भावना तिच्या वागण्यात आणि इतरांशी संबंध कसे ठेवते यावर प्रभाव टाकतात. 2. बालके वारंवार अप्रत्याशित मागणीने भावना व्यक्त करतात का. उत्तर होय, बरोबर. कारण लहान मुलं त्यांच्या भावना अचानकपणे आणि अडनिड्या प्रकारे व्यक्त करतात. 3. पूर्वशालेय वयातील बालके भावना नेहमी समाजमान्य पद्धतीने व्यक्त करतात का. उत्तर नाही, चूक. कारण या वयातील मुलांना भावना पूर्ण समजल्या नसल्याने त्यांचे व्यक्त होणे अयोग्य वर्तनात दिसते. 4. बालकांना शिस्त लावण्यासाठी लाच देणे योग्य आहे का. उत्तर नाही, चूक. कारण लाच ही चुकीची सवय लावते. संवाद आणि सकारात्मक शिस्त हे योग्य मार्ग आहेत. 5. पूर्वशालेय वयातील बालके दुसऱ्यांच्या भावना समजू शकतात का. उत्तर होय, बरोबर. कारण या वयात बालकांमध्ये सहानुभूती निर्माण होण्यास सुरुवात होते. प्रश्न तिसरा. संज्ञा स्पष्ट करा. 1. सामाजिकरण. उत्तर हे एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे मुलं समाजातील मूल्य, वर्तन, भाषा, नियम आणि संस्कृती आत्मसात करते. उदाहरण, घरातील मोठ्यांप्रमाणे बोलणे, वागताना नम्रता ठेवणे. 2. स्वसंकल्पना. उत्तर व्यक्तीने स्वतःबद्दल केलेला विचार म्हणजे स्वसंकल्पना. यात स्वतःच्या गुण, दुर्गुण, क्षमता आणि मर्यादा यांचा समावेश होतो. उदाहरण, मी हुशार आहे, मी चांगला मित्र आहे, ही स्वसंकल्पना दर्शवते. 3. सामाजिक भावनिक विकास. उत्तर हे असे विकास आहे ज्यात मूल आपले भावना ओळखते, नियंत्रित करते आणि समाजात इतरांशी योग्य संबंध ठेवायला शिकते. उदाहरण, राग आला तरी संयमाने वागणे, दुसऱ्यांना मदत करणे. 4. आकृष्टत्वपणा. उत्तर हा असा टप्पा आहे जिथे बालक फक्त स्वतःचा दृष्टिकोन महत्त्वाचा मानतो आणि इतरांचा विचार करणं कठीण वाटतं. उदाहरण, फक्त माझं खेळणं हवं, दुसऱ्याने घेतलं तर तो रडतो. प्रश्न 4. खालील परिच्छेद वाचून
त्या शिस्तीचे कोणते तंत्र दिसून येते ते सांगा. त्या तंत्रांचा बालकावर कसा परिणाम होतो ते सांगा. घटना 1. इराच्या आईने इराच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाताना इराने कोणते कपडे घालायचे ते आधीच ठरवले आणि भेटवस्तू पण आणून ठेवली. तसेच इराने कोणाशी खेळायचे आणि कसे वागायचे हे पण तिने सांगितले. शिस्तीचे तंत्र: सक्तपणे आदेश देणे. परिणाम: बालक निर्णय घेण्याच्या सवयीपासून दूर राहते, स्वायत्तता कमी होते, खेळात वागण्यात इतरांवर अवलंबून राहते. 2. साहिल त्याच्या वर्गमित्राच्या वाढदिवसाला इकडे तिकडे पळत होता आणि ग्लास सांडत होता. टेबलावर साहिलच्या मित्राला मिळालेल्या भेटवस्तू होत्या. साहिल त्या घेऊन उघडत होता त्यावेळी त्याची आई त्याच्याकडे फक्त बघत होती. शिस्तीचे तंत्र: अतिसहिष्णु किंवा निष्क्रिय शिस्त. परिणाम: मुलाला निर्णय घ्यायची किंवा सामाजिक संकेत पाळायची स्पष्टता मिळत नाही. गैरसोयीच्या प्रसंगात गोंधळलेले वर्तन करते. 3. पूर्वाने विचारले की माझ्या खास मैत्रिणीच्या वाढदिवसाला कोणते कपडे घालू. त्यावेळी तिच्या आईने तुझ्याकडे असलेल्या कपड्यापैकी तुझ्या आवडीचे छान कपडे घाला असे सांगितले. तसेच आईने भेटवस्तू विकत घेताना पूर्वाला खेळण्याच्या दुकानात विचार करून ठरवायला सांगितले. शिस्तीचे तंत्र: मार्गदर्शक शिस्त. परिणाम: बालक निर्णय घेण्यास शिकते, भावनिक व सामाजिक दृष्टिकोन विकसित होतो, विचारपूर्वक कृती करणे शिकते. प्रश्न 5. शाळापूर्व बालकामध्ये खाली दिलेल्या भावनांच्या उद्दीपनांची कारणे लिहा. 1. मत्सर. कारण: दुसऱ्या मुलाकडे चांगली किंवा नवीन खेळणी असणे. शिक्षक किंवा पालक एखाद्या मुलाचे अधिक कौतुक करणे. दुसऱ्याकडे कपडे, डबा किंवा शालेय साहित्य अधिक चांगले वाटणे. स्वतःला दुर्लक्षित वाटणे. उदाहरण: रोहनकडे सुंदर रंगीत डबा आहे म्हणून राजला त्याच्याशी मत्सर वाटतो. 2. भीती. कारण: अंधार, गडगडाट, एकटे राहणे किंवा विचित्र आवाज. भूत, भ्याड गोष्टींचे कार्यक्रम पाहणे. पालकांकडून शिक्षा होण्याची शक्यता. अनोळखी व्यक्ती किंवा नवीन जागा. उदाहरण: अनोळखी व्यक्ती जवळ आली की मूल आईकडे लपते. 3. राग. कारण: स्वतःच्या मनासारखं न घडणं, खेळण्यात अडथळा निर्माण होणे, एखादी वस्तू घेऊन टाकल्यास टोमणे किंवा चिडवणे. उदाहरण: बंधू त्याचे खेळणे खेचतो तेव्हा त्याला प्रचंड राग येतो. 4. आक्रमकता. कारण: वारंवार त्रास दिला जाणे, इतरांनी खिल्ली उडवणे, आपले हक्क हिरावले जाणे, मारहाणीचा अनुभव. उदाहरण: जर मूल सतत रागावले जात असेल तर ते इतर मुलांवर हल्ला करू शकते. प्रश्न 6. खालील दिलेल्या भावना समृद्ध करण्यासाठी मार्ग सुचवा. 1. प्रेम आणि आपुलकी. उत्तर: मार्ग: मुलाशी प्रेमाने संवाद साधणे, वेळ देणे, मिठी मारणे, कौतुक करणे, त्याच्या भावना ऐकून घेणे, दयाळूपणा आणि सहवेदना शिकवणे, सहकारी खेळ, गोष्टी, गटकाम. परिणाम: मूल सहवेदना शिकते आणि इतरांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवते. 2. आनंद. मार्ग: रंग, संगीत, खेळ, गोष्टी यांतून सर्जनशील अनुभव देणे, लहान विजयाचं कौतुक करणे, त्याच्या स्वाभाविक उत्साहाला प्रोत्साहन देणे, त्याच्या आवडीनिवडी ओळखून तशा गोष्टी उपलब्ध करून देणे, सकस आणि सुरक्षित वातावरण ठेवणे. प्रश्न 7. टिपा लिहा. 1. भांडण. उत्तर: शाळेत खेळताना किंवा घरात मतभेद झाल्यास बालक भांडतात. खेळणी, जागा, पालकांचं लक्ष किंवा हक्क यावरून संघर्ष होतो. मुलांमध्ये सामंजस्य, वाटाघाटी, संयम शिकवणे गरजेचे आहे. 2. लाजळूपणा. उत्तर: मूल नवीन ठिकाणी, अनोळखी लोकांत गप्प राहतं. आत्मविश्वासाची कमतरता, भीती किंवा पूर्वानुभवामुळे लाज येते. प्रेमाने संवाद साधल्यास आणि हळूहळू सामाजिक प्रसंगात सहभागी केल्यास ही भावना कमी होते. 3. नकारात्मकता. उत्तर: सतत नाही, चूक आहे, तुला येत नाही असे शब्द ऐकून मुलं नकारात्मक होतात.
अशा वागणुकीमुळे मुलं स्वतःला अयोग्य समजते, म्हणून प्रोत्साहन, स्वीकार आणि सकारात्मक संवाद आवश्यक आहे. प्रश्न 8वा, उदाहरणे देऊन स्पष्ट करा. 1. शिस्तीचा अर्थ आणि महत्त्व. उत्तर: शिस्त म्हणजे मुलांनी ठराविक नियम, वेळा, सामाजिक संकेत पाळणे आणि स्वतःला योग्य वर्तनात गुंतवणे. शिस्त ही बालकाच्या एकूण व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. महत्त्व: शिस्तीमुळे मुलात जबाबदारी आणि स्वतंत्रता येते. ती स्वावलंबन, समयपालन आणि आत्मसंयम शिकवते. शिस्तबद्ध मुलं शैक्षणिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रात यशस्वी होतात. उदाहरण: जर मूल दररोज ठरलेल्या वेळेला गृहपाठ पूर्ण करत असेल तर तो अभ्यासाची जबाबदारी घेतो आहे आणि त्याला वेळेचं भान आहे. 2. सामाजिकरण प्रक्रियेतील घटक. उत्तर: सामाजिकरण म्हणजे मुलाचे समाजातील विविध नियम, मूल्य, आचारसंहिता आत्मसात करणे आणि त्यानुसार वागणे. महत्त्वाचे घटक: कुटुंब सर्वात पहिले आणि प्रभावी सामाजिकरण केंद्र. शाळा नियम, शिस्त, मैत्री, सहकार्य याचे शिक्षण. सहकार्यांचा गट सामूहिक विचार, सामंजस्य शिकवतो. माध्यम जसे की टीव्ही, मोबाईल, पुस्तके भाषिक आणि सांस्कृतिक शिकवण देतात. उदाहरण: एक मूल जेव्हा आपल्या आईवडिलांप्रमाणे नम्रतेने बोलते, मदत करते, तेव्हा ते सामाजिकरणामुळे घडलेले असते. 3. स्वजाणीव. उत्तर: स्वजाणीव म्हणजे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या भावना, विचार, वर्तन, सामर्थ्य आणि मर्यादा यांची जाण असणे. महत्त्व: मूल आपल्या स्वतःबद्दल जाणून घेतं, आत्मविश्वास वाढतो, चुका सुधारण्याची व स्वीकारण्याची क्षमता निर्माण होते. उदाहरण: एका गाण्याच्या कार्यक्रमात काही मुलं गाणं म्हणायला तयार नसताना एक मुलगी म्हणते, मला गाणं म्हणायला आवडतं, मी ते चांगलं गाते. हे तिच्या स्वज्ञानाचे लक्षण आहे. 4. भावना समजणे आणि भावनांचे नियमन. उत्तर: भावना समजणे म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे व स्वीकारणे. भावनांचे नियमन म्हणजे त्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करणे व नियंत्रणात ठेवणे. महत्त्व: मुलं भावनिकदृष्ट्या सक्षम होतात. ते आपले राग, दुःख, मत्सर, आनंद योग्य पद्धतीने हाताळतात. सामाजिक संबंध सुदृढ होतात. उदाहरण: एखादं मूल जेव्हा दुसऱ्याने खेळणं घेतलं तरी रागावून न वागता शिक्षकाकडे जातं, तेव्हा ते भावना नियंत्रित करतं. प्रकरण 7. खेळातून सर्वांगीण विकास. स्वाध्याय. प्रश्न पहिला, योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. 1. खेळ हे वास्तव अध्ययनाचे इंजिन आहे असे डॅश यांनी म्हटले आहे. फ्रेडरिक प्रॉबेल यांनी. 2. सामाजिक खेळाच्या 6 पायऱ्या डॅश यांनी सांगितल्या. पार्टन यांनी. 3. ज्या कृतीत क्रियाशील सहभाग नसतो त्याला डॅश खेळ म्हणतात. क. अक्रियाशील. 4. पालकांनी नेहमी खेळण्याची कृती ही बालकाने पुढाकार घेतलेली आणि डॅश केंद्रित आहे याची खात्री करून घ्यावी. ब. स्व. प्रश्न दुसरा, खाली दिलेल्या तक्त्यामध्ये कंसात दिलेल्या साधन साहित्याचे वर्गीकरण विकासाच्या अंगानुसार करा. साधन सामग्री कंसात दिलेली आहे. दोऱ्याच्या उड्या, शब्दकोळी, कात्र्या, 3 चाकी सायकल, माहितीची पुस्तके, पेंग्विन, खडू, चेंडू, चित्रांची पुस्तके. तर यामध्ये स्थूलकारकमध्ये येणारे आहेत दोऱ्याच्या उड्या, चेंडू, 3 चाकी सायकल, पेंग्विन. भाषा, माहितीची पुस्तके, शब्दकोळी, चित्रांची पुस्तके. सूक्ष्मकारक, खडू, कात्र्या. प्रश्न तिसरा, खालील संज्ञा स्पष्ट करा. 1. रचनात्मक खेळ. उत्तर: हा असा खेळ असतो ज्यामध्ये मुलं स्वतःचे विचार, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता वापरते. उदाहरणार्थ रेतीचे किल्ले बांधणे, चित्र रंगवणे, गोष्टी बनवणे इत्यादी. 2. अक्रियाशील खेळ. उत्तर: अक्रियाशील खेळ म्हणजे ज्या क्रियामध्ये मुलाचा सक्रिय सहभाग नसतो. उदाहरणार्थ टीव्ही बघणे, गोष्ट ऐकणे, चित्र पाहणे.
3. खेळ. खेळ म्हणजे अशी क्रिया जी आनंददायक असून त्यात शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास घडतो. तो स्वेच्छेने आणि नैसर्गिकपणे होतो. प्रश्न 4. खेळाची गरज दाखवणाऱ्या घटकांची यादी करा. उत्तर: 1. शारीरिक विकासासाठी. 2. मानसिक व बौद्धिक विकासासाठी. 3. सामाजिक कौशल्य विकसित करण्यासाठी. 4. संवाद कौशल्य वाढवण्यासाठी. 5. भावनिक समतोल राखण्यासाठी. 6. सृजनशीलता व कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी. 7. निरोगी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी. प्रश्न 5. बालकांमधील खेळाला प्रोत्साहन आणि उद्दीपन देण्यातील बालकांची भूमिका काय आहे? उत्तर: मुलांना सुरक्षित आणि मोकळे वातावरण उपलब्ध करून देणे. मुलांच्या आवडीनिवडीप्रमाणे खेळणी व साहित्य देणे. मुलांसोबत स्वतः सहभागी होऊन खेळणे. मुलांच्या खेळातील प्रयत्नांचे प्रोत्साहन करणे. मुलांचे निरीक्षण करून योग्य मार्गदर्शन करणे. टीव्ही मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवणे. सक्रिय खेळांना प्रोत्साहन देणे. प्रश्न 6. कॅप्लन यांनी सांगितलेली खेळाच्या मूल्याचे सविस्तर वर्णन करा. उत्तर: खेळातून बालकांचे संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित होते. खेळामध्ये स्वयंचलित क्रिया, स्वातंत्र्य व आनंद असतो. खेळ हे शिक्षणाचे प्रभावी माध्यम आहे. खेळामुळे नैतिकता, सहकार्य, स्पर्धा आणि सहिष्णुता निर्माण होते. खेळ हा बौद्धिक, सामाजिक व भावनिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रश्न 7. बालकांमधील खेळाचा अर्थ आणि महत्त्व थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर: अर्थ: बालकांमध्ये खेळ म्हणजे केवळ टाइमपास नसून तो त्यांच्या सर्वांगीण विकासाचा मूलाधार आहे. महत्त्व: खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होतो. समाजात मिसळण्याची कला शिकते. भावनिक समतोल राखतो. शिकण्याची गोडी निर्माण होते. सृजनशीलता आणि विचारशक्ती वाढते. प्रश्न 8. खालील उतार वाचून खेळाची कोणती पायरी आहे ते वर्णनावरून ओळखा. अ. कविता तिच्या शेजाऱ्यांकडे गेली असता तिथे सुजय आणि विजय ठोकळ्यांशी खेळत होते. तिने त्यांना दाराशीच उभे राहून काय करता असे विचारले. पायरी: सहभागी खेळ. ब. नर्सरीतून घरी जाताना शाळेच्या बाहेर रस्त्याच्या कडेला वाळूचे ढीग होते. त्यावर चढून बालके खाली उड्या मारत होती. उत्तर: पायरी: सहज किंवा मुक्त खेळ. क. सविता आणि कुणाल दोघेही 3 चाकी सायकल चालवत फेऱ्या मारत होते. पायरी: एकाकी खेळ. ड. 5 वर्षाची बालके ठोकळे गोळा करून खेळताना त्यांनी घर, गॅरेज असे तयार करायचे ठरवले व त्याप्रमाणे कोणी काय करायचे याची चर्चा केली. पायरी: सहकारी खेळ. ई. मुक्त खेळाच्या वेळी काही बालके बाहुली घरात खेळात मग्न झाली होती. पायरी: नाट्यात्मक खेळ. प्रकरण 8. वर्तन समस्या. स्वाध्याय. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. 1. पूर्व बाल्यावस्था डॅश वय म्हणून ओळखली जाते. अ. भावनिक. 2. रागाच्या अनियंत्रित उद्रेकाला आक्रमकता म्हणतात. 3. जर डॅशची हाताळणी नीट झाली नाही तर त्याचे रूपांतर असामाजिक वर्तनात होऊ शकते. उत्तर: आक्रमकताची. 4. असे वर्तन ज्यामध्ये बालक स्वतःला सामाजिक वातावरणापासून दूर ठेवते याला डॅश म्हणतात. उत्तर: अ. लाजाळूपणा. प्रश्न 2. जोड्या लावा. उत्तर: आक्रस्ताळेपणा, मारणे, लाथ मारणे किंवा श्वास दमकोंडणे. 2. असहकार्य, न समजण्याच्या सूचना देणे. 3. भांडण, शिक्षा देणे किंवा उपहासात्मक बोलणे. 4. बुजरेपणा, नजरेला नजर न भिडवणे. 5. चढाओढ, मत्सर. प्रश्न 3. वेगळा शब्द ओळखा.
तर याचं उत्तर आहे अध्ययन अक्षमता. प्रश्न 4, पहिल्यातील सहसंबंध लक्षात घेऊन दुसऱ्यातील सहसंबंध सांगा. 1. आक्रस्ताळेपणा, रागाचा अनियंत्रित उद्रेक तर लाजाळूपणा, बुजरेपणा. 2. आक्रमकता, वैर तर चढाओढ, मत्सर. प्रश्न 5, संज्ञा स्पष्ट करा. 1. आक्रस्ताळेपणा. उत्तर, रागाच्या तीव्र अवस्थेत जेव्हा मूल आपला संताप शारीरिक किंवा जोरात प्रतिक्रिया देऊन व्यक्त करते तेव्हा त्या वर्तनास आक्रस्ताळेपणा म्हणतात. उदाहरण, मारणे, लाथा मारणे, ओरडणे, वस्तू फेकणे, श्वास किंवा दम कोंडणे इत्यादी. 2. चोरी करणे. उत्तर, दुसऱ्याच्या मालकीची वस्तू परवानगीशिवाय घेणे किंवा ती स्वतःकडे ठेवणे ही चोरी करणे म्हणतात. हे असामाजिक वर्तन असून ते विश्वासघाताचे लक्षण असते. उदाहरण, मित्राची वस्तू चोरून घेणे. 3. आक्रमकता. उत्तर, जाणीवपूर्वक किंवा अनियंत्रितपणे दुसऱ्याला शारीरिक, मानसिक किंवा भावनिक इजा करण्याच्या हेतूने केलेले वर्तन म्हणजे आक्रमकता. हे आक्रस्ताळेपणापेक्षा जास्त तीव्र असते. उदाहरणार्थ, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे. 4. भांडण. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्तींमध्ये मतभेद होतात आणि त्यातून शब्दांमध्ये किंवा कृतीतून संतप्त प्रतिक्रिया दिली जाते तेव्हा ते भांडण म्हणतात. उदाहरण, एकमेकांना दोष देणे, शिक्षा देणे, उपमासात्मक बोलणे. 5. चढाओढ. उत्तर, इतरांपेक्षा पुढे जाण्याची, श्रेष्ठ ठरण्याची किंवा स्पर्धा करण्याची तीव्र इच्छा म्हणजे चढाओढ. ती अनेक वेळा मत्सर किंवा अस्वस्थतेकडे नेते. उदाहरण, इतर मुलांपेक्षा जास्त गुण मिळवण्याचा हट्ट. 6. लाजाळूपणा. उत्तर, जेव्हा मूल आत्मविश्वासाअभावी इतरांशी संवाद साधण्यात अडचण अनुभवते, समोरच्याशी नजर न मिळवणे, संकोचणे, गप्प राहणे असे वर्तन करते तेव्हा त्याला लाजाळूपणा म्हणतात. उदाहरण, शिक्षक प्रश्न विचारल्यावर न बोलणे, नजरेला नजर न भिडवणे. 7. बुजरेपणा. हे लाजाळूपणाच्या पुढील टप्प्यातील वर्तन असून मुलं सामाजिक संवाद टाळते, इतरांच्या सूचना समजून न घेता शांत राहते किंवा संवाद न करता स्वतःत हरवून जाते. उदाहरण, शिक्षक सूचना देत असताना दुर्लक्ष करणे. प्रश्न 6, खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. योग्य उदाहरणे देऊन आक्रोश ही संज्ञा स्पष्ट करा. उत्तर, दुसऱ्या व्यक्तीने काहीही त्रास दिलेला नसतानाही जर कोणी घाबरवणारे, मारक किंवा हल्लेखोर वर्तन करत असेल तर ते आक्रोश किंवा आक्रमक वर्तन मानले जाते. उदाहरण, वस्तू फेकणे, लाथा मारणे, ओरडणे, हवेत वस्तू फेकून मारणे, खोट्या गोष्टींचा वापर करून त्रास देणे. 2. बालक आक्रमक वर्तन कसे दर्शवते. उत्तर, शाळेपूर्व अवस्थेतील बालक स्वतःला व्यक्त करू शकत नाही, त्यामुळे ते राग, भीती किंवा अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी आक्रमक वर्तन करतात. त्यांच्या वर्तनातील लक्षणे: वस्तू फेकणे, ओरडणे, मारामारी करणे, लाथा मारणे, हवेत वस्तू हिसकावून घेणे हे सर्व प्रकार आक्रमक वर्तनाचे निदर्शक आहेत. 3. आक्रमक वर्तनामागील कारणे लिहा. उत्तर, 1. स्वतःला नीट व्यक्त करता न येणे. 2. मानसिक प्रगती मर्यादित असणे. 3. पालकांचे आक्रमक वर्तन पाहून त्यांचे अनुकरण करणे. 4. राग, भीती किंवा अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी योग्य मार्ग न सापडणे. 5. वयाच्या दुसऱ्या वर्षीपासून आक्रमकतेचा झुकाव दिसू लागणे. प्रकरण 90, पालक व शाळा सहयोग. स्वाध्याय. प्रश्न पहिला, जोड्या लावा. 1. ध्येय कशी ठरवली जातात. अंमलबजावणी. 2. सकारात्मक संबंध प्रस्थापित करणे. ओळख. 3. ध्येयामधील साधर्म्य शोधणे. तादात्म्यीकरण. 4. अपेक्षित निष्पत्तीसाठी स्रोत शोधणे. उत्तर शोधणे. प्रश्न दुसरा, टिपा लिहा. 1. केंद्रातील सभा. उत्तर, ही सभा शाळा व्यवस्थापनाशी संबंधित असते. पालक, शिक्षक, केंद्रप्रमुख यांच्यातील संवादाचे माध्यम
शाळेतील अडचणी, प्रगती, उपक्रम यावर चर्चा होते. पालकांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याची संधी मिळते. 2. स्नेहसंमेलन. उत्तर, मुलांच्या कलागुणांना वाव देणारा वार्षिक कार्यक्रम, गाणी, नृत्य, नाट्य, भाषण यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश. पालक उपस्थित राहून मुलांचे कौतुक करतात, मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. 3. प्रदर्शन. उत्तर, शाळेत मुलांनी तयार केलेल्या वस्तू, प्रकल्प, हस्तकला यांचे सादरीकरण. पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कल्पना येते. विविध विषयावरील माहिती दृश्य स्वरूपात मांडली जाते. 4. बालमेळावा. उत्तर, मुलांसाठी खेळ, गोष्टी, नाटक, हस्तकला, विज्ञान, माहिती यांचे मिश्रण असलेला आनंददायक उपक्रम. पालक, आयोजक, सहाय्यक किंवा प्रेक्षक म्हणून सहभाग घेतात. महत्त्व, बालकांच्या सर्वांगीण विकासात मदत, सामूहिक भावना निर्माण होते. 5. स्पर्धा. उत्तर, शाळेमध्ये निबंध, चित्रकला, गायन, नृत्य, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा घेतल्या जातात. पालक मुलांना तयार करतात, प्रोत्साहित करतात, कधी परीक्षकही असतात. महत्त्व, स्पर्धात्मक वाढते, पालक मुलांच्या क्षमता ओळखू शकतात. प्रश्न 3. खालील कृतीमध्ये पालक सहभागाविषयी लिहा. 1. सण साजरे करणे. उत्तर, विविध धार्मिक व सामाजिक सण शाळेत साजरे केले जातात. पालक शाळेतील सजावट, पोशाख, अन्नपदार्थ तयार करण्यात मदत करतात. पालकांमुळे सणाचा सांस्कृतिक अर्थ मुलांना चांगल्या प्रकारे समजतो. 2. सहल. शैक्षणिक व आनंददायक सहलींचे आयोजन. पालक मार्गदर्शनासाठी किंवा सुरक्षेसाठी सहलीस जातात. मुलांच्या शिस्तीवर देखरेख ठेवण्यास मदत करतात. 3. स्पर्धा. शाळेत आयोजित विविध स्पर्धांत पालक, निरीक्षक, परीक्षक किंवा आयोजक म्हणून सहभागी होतात. मुलांच्या तयारीला मदत करतात, योग्य सूचना देतात. 4. बाहुली नाट्य. लहान मुलांसाठी शिकवण देणारे सादरीकरण. पालक गोष्टी तयार करतात, बाहुल्या बनवतात, संवाद बोलतात. लहान मुलांमध्ये भाषा व श्रवण कौशल्य विकसित होतात. प्रश्न 14. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. पालक शाळा सहकार्याची गरज स्पष्ट करा. उत्तर, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व घर यांचा समन्वय आवश्यक आहे. शिक्षण हा केवळ शाळेचाच भाग न राहता बालकांनीही सक्रिय सहभाग द्यावा. घरातील वातावरण आणि शाळेतील शिक्षण यामधील ताळमेळ महत्त्वाचा असतो. शाळेतील निर्णय प्रक्रिया, उपक्रम, शिक्षण पद्धतीत पालकांचा सहभाग आवश्यक आहे. 2. पालक शाळा सहकार्याच्या गरजेमागची मूलभूत तत्वे लिहा. उत्तर, मुलाचा विकास हे दोघांचे सामायिक उद्दिष्ट आहे. शिक्षक व पालक यांचे परस्पर संवाद आणि विश्वास महत्त्वाचा. पालकांच्या मदतीने उपक्रम अधिक प्रभावी व यशस्वी होतात. पालक शिक्षक यांच्यात सहकार्याने शिक्षण प्रक्रियेचा दर्जा वाढतो. 3. पालक शाळा सहकार्याचे फायदे लिहा. उत्तर, पालकांना आपल्या मुलाच्या प्रगतीचा आढावा घेता येतो. शिक्षकांना मुलाची पार्श्वभूमी समजून घेता येते. पालकांच्या अनुभवाचा शाळेतील शिक्षणात उपयोग होतो. शिक्षक व पालक दोघेही एकत्र काम करत असल्याने मुलांवर सकारात्मक प्रभाव पडतो. 4. पालक व शाळा सहकार्याचे महत्त्व लिहा. उत्तर, शिक्षण अधिक प्रभावी, सुसंगत आणि अर्थपूर्ण होते. मुलांच्या समस्या लगेच लक्षात येतात व उपाय करता येतो. शाळा व पालकांच्या एकत्र प्रयत्नामुळे विद्यार्थी अधिक सक्षम बनतात. 5. केंद्रातील पालक सभेत पालकांचा सहभाग कशा प्रकारे असू शकतो. उत्तर, आपल्या मुलांच्या अभ्यास प्रगतीबाबत सूचना देणे, शाळेतील अडचणी व उपायावर मत मांडणे, उपक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून मदत करणे, निर्णय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे.
प्रश्न 5वा रिकामे चौकट पूर्ण करा. 1. गोष्ट सांगण्याचे तंत्र. उत्तर बाहुली नाट्य. 2. बालकांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम. उत्तर स्नेह संमेलन. 3. बालकांना शिक्षित करण्यासाठी आयोजित केले जाते प्रदर्शन. प्रकरण 10वे विशेष गरजा असणारी बालके. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 1. स्नायूची बारीक होणे म्हणजे. उत्तर ब. स्नायू विकृती. 2. सर्वसमावेशन म्हणजेच समानता. 3. बालकांमध्ये जन्मताच सापडणारे व्यंग. फाटलेला ओठ. 4. गणन अक्षमता म्हणजेच डिस्कॅल्क्युलिया. प्रश्न दुसरा. संज्ञांच्या व्याख्या लिहा. 1. दोषस्थिती. उत्तर शारीरिक, मानसिक किंवा शारीरिक रचनेतील कोणत्याही दोषाला दोषस्थिती असे म्हणतात. डोळ्यांचे न दिसणे, पाय वाकडे असणे हे उदाहरणे आहेत. 2. अक्षम स्थिती. उत्तर दोषामुळे निर्माण होणारी विशिष्ट कामे करण्यास असमर्थता म्हणजे अक्षम स्थिती. उदाहरणार्थ चालता न येणे, बोलता न येणे. 3. अपंग स्थिती. उत्तर दोष किंवा अक्षमतेमुळे सामाजिक, सांस्कृतिक किंवा वैयक्तिक भूमिकांचे पालन करण्यात येणारी अडचण म्हणजे अपंग स्थिती. उदाहरणार्थ शाळेत जाणे कठीण होणे. 4. वाचन अक्षमता. उत्तर वाचन करताना अक्षरांची ओळख न होणे, शब्दांचा क्रम विसरणे, वाचन करताना अडचण येणे या त्रुटींना वाचन अक्षमता म्हणतात. 5. सर्वसमावेशन. उत्तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांना इतर सर्वसामान्य मुलांसोबत समान शिक्षणाच्या संधी देणे व त्यांना एकत्रित शिक्षणात सामावून घेणे म्हणजे सर्वसमावेशन होय. 6. स्वमग्नता. उत्तर स्वमग्नता ही एक न्यूरोलॉजिकल अडचण आहे ज्यामध्ये मूल सामाजिक संवाद, बोलणे, संपर्क साधणे यामध्ये अडथळा अनुभवते आणि पुनरावृत्ती करणारे वर्तन करते. प्रश्न तिसरा. पुढील अक्षमतांच्या प्रकारांची यादी करा. 1. अस्थि अक्षमता. उत्तर क्लबफूट, फाटलेला ओठ, स्नायू विकृती. 2. भावनिक विकार. उत्तर अस्वस्थता, भीती, चिडचिडेपणा, एकांतवास, आत्ममग्नता, झोपेच्या समस्या. 3. चेतासंस्था अक्षमता. उत्तर सेरेब्रल पाल्सी, स्पॅसिसिटी, अपस्मार, स्पायना बिफिडा, पोलिओ. 4. बौद्धिक अक्षमता. उत्तर अत्यल्प बौद्धिक क्षमता, सौम्य बौद्धिक अक्षमता, मध्यम बौद्धिक अक्षमता, तीव्र बौद्धिक अक्षमता, पूर्णतः अक्षम स्थिती. 5. श्रवण अक्षमता. उत्तर ऐकण्यास अडचण, संपूर्ण बहिरेपणा. प्रश्न 4. टिपा लिहा. 1. सर्वसमावेशन. उत्तर सर्व मुलांना एकत्र शिकण्याची संधी, विशेष मुलांसाठी सानुकूल शिक्षण, भेदभावमुक्त वातावरण, सामाजिक सहअस्तित्वास चालना. 2. लेखन अक्षमता व त्याची वैशिष्ट्य. उत्तर अक्षरे नीट न लिहिता येणे, मोठी व लहान अक्षरे गडबड करणे, शब्द एकमेकात मिसळणे, वाक्य अपूर्ण राहणे, सतत शुद्धलेखन चुका करणे. 3. भावनिक विकार. उत्तर वागणुकीत अस्थिरता, अतिराग किंवा भीती, समाजात मिसळण्यास अडचण, आत्ममग्न व एकलकोंडे वर्तन, अभ्यासात मन न लागणे. प्रश्न 5वा. सविस्तर उत्तर लिहा. 1. दोषस्थिती, अक्षमस्थिती, अपंग स्थिती या तिन्हीचे स्पष्टीकरण उदाहरणांसहित लिहून त्यातील फरक लिहा. उत्तर 1. दोषस्थिती.
एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील किंवा मनातील शारीरिक, मानसिक, इंद्रिय अथवा तंत्रिकात्मक कार्यात झालेल्या नुकसानास किंवा बिघाडास दोषस्थिती म्हणतात. ही एखाद्या अवयवाची कार्यक्षमता कमी होण्याची स्थिती आहे. उदाहरण: डोळ्यांची दृष्टी नष्ट होणे, पायाचा अधुत्व, मेंदूतील गाठी. 2. अक्षम स्थिती. दोष स्थितीमुळे जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट कामे करू शकत नाही किंवा अडचणीत येते तेव्हा त्याला अक्षम स्थिती म्हणतात. या अवस्थेत व्यक्तीला दैनंदिन कामामध्ये अडचण निर्माण होते. उदाहरण: दृष्टी गमावल्यामुळे वाचू न शकणे, पाय निकामी झाल्यामुळे चालू न शकणे, बोलू न शकणे. 3. अपंग स्थिती. अक्षम स्थितीमुळे जेव्हा एखादी व्यक्ती समाजात आपली भूमिका पार पाडू शकत नाही, सामाजिक अडथळा निर्माण होतो, तेव्हा तिला अपंग स्थिती म्हणतात. ही स्थिती सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अडथळ्यांशी संबंधित असते. उदाहरण: दृष्टी नसल्यामुळे शाळेत जाणे कठीण होणे, चालता न येणे, यामुळे नोकरी मिळवणे अशक्य होणे. तिन्ही स्थितीमधील फरक. दोषस्थिती: शरीर किंवा मनातील दोष, वैद्यकीय बिघाड, अवयवात त्रुटी, डोळ्यांची दृष्टी जाणे. अक्षम स्थिती: कामे करण्यास असमर्थता, वैयक्तिक कार्यक्षमता, व्यक्तीच्या क्रिया मर्यादित वाचता न येणे. अपंग स्थिती: समाजात भूमिका निभावण्यात अडथळा, सामाजिक आर्थिक अडथळा, जीवनशैलीत मर्यादा, शाळेत जाऊ न शकणे. 2. बौद्धिक अक्षमता. याचे स्पष्टीकरण लिहा. उत्तर. अर्थ: बौद्धिक अक्षमता म्हणजे व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेत कमतरता असणे व त्यासोबत दैनंदिन कौशल्ये पार पाडण्यात असमर्थता असणे. ही स्थिती वयाच्या 18 वर्षांपूर्वी दिसून येते. या व्यक्तींचा IQ 70 पेक्षा कमी असतो. मुख्य लक्षणे: विचार व समज कमी असणे, संवाद साधण्यात अडचण, समस्यांचे निराकरण करण्यात अक्षम, सामाजिक कौशल्य कमी, आत्मविश्वासाचा अभाव, दैनंदिन कामात सतत मार्गदर्शनाची गरज. उदाहरणे: एक मूल वर्गातील इतर मुलांप्रमाणे गणित समजू शकत नाही. मुलाला स्वतःचे कपडे परिधान करता येत नाहीत. त्या मुलाला सामाजिक प्रसंग समजण्यास त्रास होतो. बौद्धिक अक्षमतेची कारणे: गर्भावस्थेतील पोषण तुटी, मेंदूची दुखापत, अनुवांशिकता दोष, जन्मावेळी ऑक्सिजनची कमतरता, अपघात किंवा गंभीर ताप. बौद्धिक अक्षमतेचे प्रकार IQच्या आधारे. प्रकार: सौम्य, श्रेणी 50 ते 69. वैशिष्ट्य: थोडे मार्गदर्शन दिल्यास सामान्य कामे करू शकतात. प्रकार: मध्यम, IQ श्रेणी 35 ते 49. वैशिष्ट्य: दैनंदिन जीवनात मदतीची गरज असते. तीव्र, IQ श्रेणी 30 ते 20 ते 34. वैशिष्ट्य: पूर्ण काळजी व सहाय्य लागते. प्रकार: गंभीर, IQ श्रेणी 20च्या खाली. वैशिष्ट्य: वैयक्तिक कार्य करणेही अशक्य, संपूर्ण अवलंबून. प्रकरण 11. बालकांसाठी केंद्रे. स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा. 1. 11 ते 16व्या शतकात बालकांना मानवाची डॅश मानत होते. प्रतिकृती. 2. मध्ययुगीन काळातील घरांमधून बालकांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर प्रेम या गोष्टीची कमतरता होती. 3. एमिल हे पुस्तक रुसो यांनी लिहिले. 4. फ्रेडरिक फोबेल यांनी सुरू केलेल्या शाळेला किंडरगार्टन म्हणतात.
5. जॉन ड्यूई यांनी प्रयोगासाठी शाळा शिकागो येथे उभारली. 6. ताराबाई मोडक यांनी विकासवाडी सुरू केल्या. 7. सर्वात पहिले बालसंगोपन केंद्र 1840 साली फ्रान्स येथे स्थापन झाले. प्रश्न दुसरा, जोड्या लावा. अ. तत्ववेते व शिक्षण विचार. तत्ववेते फ्रेडरिक फ्रोबेल, मारिया मॉन्टेसरी, रुसो, पेस्टॉलॉजी आणि पियाजे. तर यांच्या विचारांची जोडी आहे. फ्रेडरिक फ्रोबेल बालकांसाठी खेळण्याच्या वस्तूंचा शोध लावला. त्याला बक्षीस म्हटले. 2. मारिया मॉन्टेसरी मानसिक दुर्बल बालकांसाठी काम केले. रुसो खेळाद्वारे शिक्षण पद्धतीचा वापर. 4. पेस्टॉलॉजी निसर्ग हा उत्तम शिक्षक आहे. पियाजे बालक विकासाच्या विविध अवस्थांमधून जात असते. ब. तत्ववेते व शिक्षण विचार. उत्तर. तत्ववेते गुरु रवींद्रनाथ टागोर. निसर्गाच्या सानिध्यात खरे शिक्षण होते. पद्मश्री अनुताई वाघ. ग्राममंगलची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती. शारीरिक विकास महत्वाचा आहे श्री अरविंद घोष. शिक्षणाचा एकात्मिक विचार महात्मा गांधी. नवी तालीम स्वयं अध्ययन. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. 1. बालसंगोपन आणि बालशिक्षणाचा इतिहास. उत्तर. प्राचीन काळात शिक्षणाचे केंद्र घर व गुरुकुल होते. बालकांचा सर्वांगीण विकास धार्मिक, सामाजिक आणि नैतिक मूल्यांवर आधारित होता. औद्योगिक क्रांतीनंतर शिक्षण संस्थात्मक बनले. 19व्या-20व्या शतकात बालशिक्षणात वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला गेला. विविध शिक्षण तज्ञांनी बालकेंद्रित शिक्षण पद्धती मांडल्या. 2. विविध बालकेंद्रांची गरज. उत्तर. बालकाच्या वय, गरजा आणि विकासात्मक टप्प्यानुसार वेगवेगळ्या केंद्रांची आवश्यकता असते. सुरक्षित, स्वच्छ आणि प्रेरणादायी वातावरणाची गरज. सामाजिक कौशल्य, भावनिक विकास व कलेसाठी योग्य संधी उपलब्ध होतात. पालकांना मार्गदर्शन व सहकार्य मिळते. बालकांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी योग्य साधनसामग्री असते. 3. जॉन कोमिनस. उत्तर. युरोपियन शिक्षण तज्ञ, आधुनिक शिक्षण तत्वज्ञानाचे जनक. शिक्षण सर्वांसाठी, स्त्री पुरुष गरीब श्रीमंत आवश्यक आहे असे मानले. दृश्य श्राव्य माध्यमांचा वापर शिक्षणात करावा असा आग्रह. नैसर्गिक व टप्प्याटप्प्याने होणारे शिक्षण महत्त्वाचे मानले. 4. पूर्व प्राथमिक शाळा. वय 3 ते 6 वर्षातील मुलांसाठी असलेल्या शाळा. मूलभूत शिक्षण, सामाजिक सवयी, स्वच्छता, खेळ यावर भर. शिकताना खेळाचा उपयोग केला जातो. इंद्रिय शिक्षण व क्रियाशील शिकवण. बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी अनौपचारिक पण शिस्तबद्ध वातावरण. 5. करमणूक केंद्र. उत्तर. बालकांच्या विश्रांतीसाठी व आनंदासाठी स्थळे, खेळ, चित्रकला, संगीत, नृत्य, कथा सांगणे अशा उपक्रमांचे आयोजन. मानसिक तणाव दूर करून उत्स्फूर्तता निर्माण करणे. सामाजिक कौशल्य आणि सहकार्याची भावना विकसित होते. पालक व समुदायासाठीही एकत्र येण्याचे साधन. प्रश्न चौथा, संज्ञा स्पष्ट करा. 1. अंगणवाडी. उत्तर. अंगणवाडी ही केंद्र सरकारच्या एकीकृत बालविकास सेवा योजना अंतर्गत सुरू करण्यात आलेली सेवा आहे. येथे 0 ते 6 वयोगटातील बालकांना पोषण, आरोग्य तपासणी, लसीकरण, शिक्षणपूर्व तयारी दिली जाते. गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांना देखील माहिती व पोषण सहाय्य दिले जाते. ही ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबातील बालकांसाठी उपयुक्त सेवा आहे. अंगणवाडी कार्यकर्तीस या सेवा पुरवतात. 2. किंडरगार्टन.
उत्तर किंडरगार्टन या शब्दाचा अर्थ आहे बालउद्यान किंवा मुलांचे बाग. फ्रेडरिक फ्रोबेल या जर्मन शिक्षण तज्ज्ञाने 1840 मध्ये ही संकल्पना मांडली. 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठीचे पूर्व प्राथमिक शिक्षण खेळ, गाणी, गोष्टी, हालचाली यांच्याद्वारे मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर, मुलांच्या नैसर्गिक जिज्ञासेचा आणि उत्स्फूर्ततेचा सन्मान करणारी शिक्षण पद्धती. 3. क्रेश. क्रेश म्हणजे बालसंगोपन केंद्र जेथे 0 ते 3 वर्षे वयोगटातील लहान मुलांची देखरेख केली जाते. काम करणाऱ्या पालकांसाठी उपयुक्त सेवा. येथे मुलांना खाणे, झोप, स्वच्छता, खेळ यासाठी सुरक्षित व प्रेमळ वातावरण दिले जाते. काही क्रेशमध्ये प्राथमिक शिक्षणाची छोटी तयारी दिली जाते. शहरी भागात ही सेवा अधिक प्रमाणात उपलब्ध आहे. प्रश्न 5 तालिका पूर्ण करा. शिक्षण तज्ञाचे नाव व शाळाचे प्रकार. 1. जॉन ड्यूई प्रयोगासाठी शाळा. 2. गिजूबाई बधेका बालमंदिर. 3. फ्रेडरिक फ्रोबेल केजी शाळा. 4. अनुताई वाघ अंगणवाडी. 5. ताराबाई मोडक विकासवाडी. प्रश्न 6 रिकामे चौकट पूर्ण करा. शाळेचा प्रकार नर्सरी स्कूल. आधुनिक शिक्षणाचे पितामह जॉन कोमिनस. कोसबाडच्या टेकडीवरून या पुस्तकाच्या लेखिका पद्मश्री अनुताई वाघ. प्रश्न 7 बरोबर उत्तरासाठी अक्षरांची उलटापालट करा. 1. संदर्भ रुसो यांचे प्रसिद्ध पुस्तक. शब्द मिएल तर उत्तर एमिल. 2. बालकांना विज्ञान शिकवू नये ते मिळवावे. शब्द आहे धाशेतून उत्तर शोधातून. 3. ताराबाई मोडक यांनी शाळा सुरू केली. शब्द देविकावास उत्तर वाडी विकास. प्रश्न 8 खालील विचारांवर कोणी विश्वास दाखवला. 1. पूर्व बाल्यावस्थेच्या काळात स्वतःची सर्जनशीलता असते. उत्तर फ्रेडरिक फ्रोबेल. 2. ईश्वर सर्व गोष्टी चांगल्याच करतो. उत्तर रुसो. 3. बालकाच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी दर्जेदार बालशिक्षण गरजेचे आहे. अनुताई वाघ. 4. बालकाच्या इंद्रिय शिक्षणावर माताने विशेष लक्ष द्यावे. जॉन कोमिनास. इंद्रिय संवेदन महत्वाचे आहे. निसर्ग हा उत्तम शिक्षक आहे. पेस्टॉलॉजी. प्रश्न 9 उद्दिष्टे लिहा. 1. बालमंदिर. उत्तर मुलांना स्वच्छता, शिस्त आणि चांगल्या सवयी लावणे. बौद्धिक, सामाजिक, भावनिक आणि भाषिक विकास घडवणे. शाळेपूर्व शिक्षणासाठी आधारभूत तयारी करून घेणे. गाणी, चित्र, गोष्टी, खेळ यांद्वारे शिक्षण देणे. 2. अंगणवाडी. 0 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना पोषणयुक्त आहार पुरवणे. आरोग्य तपासणी, लसीकरण आणि वाढीवर लक्ष ठेवणे. पूर्वशालेय शिक्षण देणे. मातांना पोषण, आरोग्य आणि संगोपनाविषयी मार्गदर्शन करणे. 3. मनोरंजन केंद्र. मुलांना खेळ, गोष्टी, चित्रकला, नाट्य यांद्वारे आनंददायी वातावरण मिळवून देणे. मानसिक तणाव कमी करणे व सर्जनशीलता वाढवणे. मुलांमध्ये सामाजिक सहकार्य, मैत्री आणि नेतृत्व कौशल्य निर्माण करणे. 4. बालसंगोपन केंद्र. अनाथ, दुर्लक्षित किंवा विशेष गरजांच्या मुलांची देखभाल करणे. अन्न, निवारा, शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा पुरवणे. मुलांमध्ये आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास निर्माण करणे. सामाजिक पुनर्वसनासाठी आवश्यक सेवा पुरवणे. 5. खेळगट. उत्तर खेळ गटांद्वारे शारीरिक आणि सामाजिक विकास घडवणे. सहकार्य, स्पर्धात्मकता आणि नेतृत्व गुण वाढवणे. खेळात सहभागी होऊन नियम, शिस्त आणि संयम शिकवणे. मुलांमध्ये स्फूर्ती, आनंद आणि चैतन्य निर्माण करणे. प्रश्न 10 खालील विचार कोणी लिहिले आहेत. 1. बालशिक्षणामध्ये खेळाद्वारे शिक्षण ही पद्धती महत्वाची आहे. रुसो.
2. बालकांना सुचणाऱ्या नवीन कल्पना टिकवण्यासाठी शिक्षकांनी मदत करावी. जॉन फ्रेडरिक हर्बार्ट. 3. बालकासाठी खेळण्यातील वस्तूचा शोध लावला, त्याला बक्षीस असे म्हटले. फ्रेडरिक फ्रॉबेल. 4. पंचेंद्रियांचे संवेदन महत्वाचे आहे. मारिया मॉन्टेसरी. बालकाच्या उत्कृष्ट विकासासाठी खेळ गरजेचा आहे. जॉन पेस्टॉलॉजी. विकासामध्ये व्यावहारिक विचार महत्वाचे आहेत. महात्मा गांधी. गुरु म्हणजेच शिक्षक हा बालकांचा दुसरा पालकच असतो. स्वामी दयानंद. मानवी व्यक्तिमत्वातील भौतिक आणि आध्यात्मिक बाजूचे एकात्मीकरण झाले पाहिजे. अरविंदो घोष. मन एकाग्र करणे व ध्यानधारणा यातून मानसिक विकास होतो. स्वामी विवेकानंद. मॉन्टेसरी पद्धतीमध्ये खूप रस घेऊन अभ्यास केला. गिजूभाई बधेका.